प्रिय विद्यार्थियों, कैसे आशा करता हूँ कि आप सब ठीक होंगे। आइए चलते हैं पाठ की ओर। स्वामी विवेकानंद दूसरा पाठ, जिससे थोड़ा सा छूट गया था, और उसी के साथ व्याकरण के कुछ अंशों को भी हम सीखेंगे। तो चलिए बढ़ते हैं पाठ की ओर। स्वामी जी ने अज्ञान, अशिक्षा, विदेशी अनुकरण, दास्य मनोभाव और आदि के बुरे प्रभावों का बोध कराया। उन्होंने अपने भाषणों द्वारा जनता के मन से हीनता की भावनाओं को दूर भगाने का प्रामाणिक प्रयत्न किया। तो उनका उद्देश्य क्या था छात्रों? कि स्वामी विवेकानंद का उद्देश्य था कि अशिक्षा को दूर भगाना और विदेशी अनुकरण, पाश्चात्य अनुकरण ಮತ್ತೆ ಅಶಿಕ್ಷಣ ಅನಕ್ಷರತೆಯನ್ನು ಹೊಡೆದೊಡಿಸುವುದು ಅವರ ಉದ್ದೇಶ ಆಗಿತ್ತು. ಆ ಉದ್ದೇಶದಿಂದಲೇ ಅವರು ಅನೇಕ ಭಾಷಣಗಳ ಮುಖಾಂತರ ಜನರಲ್ಲಿ ಹೀನತೆಯ ಮನೋಭಾವನೆಯನ್ನು ಹೊಡೆದೊಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಅವರು ತುಂಬ प्रयत्न पಟ್ಟಿದ್ದಾರೆ. बहुत कोशिश की उन्होंने कि जो हीनता की भावना है लोगों में कि हम ऐसे हैं, वैसे हैं, वो सही हैं, हम गलत हैं, या तो फिर अशिक्षा से जो समाज में जो पीड़ित लोग हैं, लोग से ज़्यादा क्या है अनक्षरस्थ, यानी कि अशिक्षा के पीड़ित लोग ज़्यादा होते हैं। इससे क्या होती है कि उनमें वृद्धि नहीं होती है, यानी विकास नहीं होता है उनका। और विदेशी अनुकरण हम लोग क्या करते हैं? कपड़ों के द्वारा करते हैं, लेकिन देशी अनुकरण जो है संस्कृति द्वारा करते हैं। तो हमें विदेशी अनुकरण नहीं करना चाहिए कहते हैं। आपने देखा होगा कि जब स्वामी विवेकानंद जी क्या गए थे तो वो कहते हैं कि प्यारे भाइयों और बहनों, डियर ब्रदर्स एंड सिस्टर, यानी कि जो नाता, ये जो बात करने का जो तरीका होता है वो हिंदुस्तान में होता है, इसीलिए विदेशी अनुकरण नहीं करना चाहिए और जो हिंसा की भावना नहीं होनी चाहिए, भगाने का प्रामाणिक प्रयत्न क्या किया? स्वामी विवेकानंद जी ने किया। अपने एक भाषण में उन्होंने कहा था, प्यारे देशवासियों, वीर बनो और ललकार कर कहो कि मैं भारतीय हूँ, अनपढ़ भारतीय, निर्धन भारतीय, ऊंची जाति का भारतीय, नीच जाति का भारतीय, सब मेरे भाई हैं। उनकी प्रतिष्ठा मेरी प्रतिष्ठा है, उनका गौरव मेरा गौरव है। तो एक भाषण में उन्होंने कहा था कि कैसा भी हो इंसान, हमारे आगे जो आदमी खड़ा है वो जैसा भी हो, वो क्या है? वो भारतीय है, हमें उसका आदर करना चाहिए। वो गरीब हो, अनपढ़ हो, गंवार हो, यानी कि रोग पीड़ित हो, उसकी क्या है तबीयत ठीक नहीं हो, सही या चाहे हो, लेकिन क्या है वो भारतीय, हमें उसकी प्रतिष्ठा हमारी प्रतिष्ठा माननी चाहिए। कभी कभी क्या होता है कि हम लोग अपने देश के बारे में ही क्या कहते हैं कि हमारे लोग ऐसे हैं, वैसे हैं। अगर हम दूसरे देश के लोगों के सामने अपने देश के लोगों के बारे में अगर गलत बात करेंगे तो दूसरे देश वाले क्या हमारे देश वालों को इज्जत देंगे? नहीं। तो हमें एक जी कहते हैं कि कैसा भी इंसान हो, ऊंची जाति का हो, नीच जाति का हो, अनपढ़ हो, गंवार हो, अशिक्षित हो, शिक्षित हो, धनवान हो, गरीब हो, हमें क्या करना चाहिए? वो भारतीय है ये भाव से उसके साथ व्यवहार करना चाहिए। उसकी प्रतिष्ठा ही हमारी प्रतिष्ठा समझनी चाहिए। जैसे कि स्वामी विवेकानंद अकेले चिकागो गए थे और भारत की प्रतिष्ठा को उन्होंने खड़ा किया है। तो इसी तरह से हर भारतीय की प्रतिष्ठा क्या होती है? एक इंसान के तहत ही होती है। अगर एक इंसान की प्रतिष्ठा चली गई तो पूरे देश की प्रतिष्ठा वहाँ पे डूब जाती है, यानी कि क्या होता है? उसका नाम खराब हो जाता है। तो इसीलिए वो कहते हैं कि हर भारतीय का गौरव मेरा गौरव है। ऐसा अगर हम किसी को गौरव नहीं देंगे तो हम क्या है कि भारतीय के भीतर नहीं है, हम एक भारतीय हैं। इसीलिए एक भारतीय का सम्मान करना, उसे सम्मानित करना, उसका आदर करना हमारा कर्तव्य है। स्पेशली कब देना है? जब हम विदेशियों के सामने हो तो हमारे देश वालों को ज़्यादा महत्व देना चाहिए। आजकल क्या होता है कि हम दूसरे देश वालों को, उनके कल्चर को ज़्यादा महत्व देते हैं, कहते हैं कि हम हिंदुस्तानी में ऐसा कुछ नहीं है। बहुत सारे ऐसे गुण हैं जो विदेशी भी प्रभावित है। ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ಏನಂತಾರಂದರೆ, ಅವನು ಅನಕ್ಷರನಾಗಿರಲಿ, ಬಡವನಾಗಿರಲಿ, ಶ್ರೀಮಂತನಾಗಿರಲಿ, ಮೇಲ್ಜಾತಿಯವನಾಗಿರಲಿ, ಕೆಳಜಾತಿಯವನಾಗಿರಲಿ, ಶ್ರೇಷ್ಠನಾಗಿರಲಿ, ತುಚ್ಛನಾಗಿರಲಿ, ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು? ಅವನ ಗೌರವ ನಮ್ಮ ಗೌರವ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಯಾಕೆಂದರೆ ಅವನ ಪ್ರತಿಷ್ಠೆಯೇ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಒಬ್ಬ ಭಾರತೀಯನಿಗೆ ಅವಮಾನ ಆದರೆ ಇಡೀ ಭಾರತಕ್ಕೆ ಅವಮಾನ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಒಬ್ಬ ಭಾರತೀಯನಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಆದರೆ ಇಡೀ ಭಾರತಕ್ಕೆ ಸನ್ಮಾನ ಆದಾಗ. ಹೇಗೆ ಅಂದರೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ಚಿಕಾಗೋ ಹೋದಾಗ ಅಲ್ಲಿ ಸರ್ವಧರ್ಮ ಸಮ್ಮೇಳನ ಮಾಡಿದಾಗ ಇವತ್ತಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ. ನೋಡಿ, ಒಬ್ಬನೇ ವ್ಯಕ್ತಿ ಹೋಗಿರೋದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಈ ದೇಶದ ಪ್ರತಿಷ್ಠೆಯ ವ್ಯಕ್ತಿ ಇಲ್ಲಿದ್ದವರು. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯ ಗೌರವ ಹೋದರೆ ಇಡೀ ದೇಶದ ಗೌರವ ಹೋದಾಗೆ. ಅದು
ವಿಶೇಷವಾಗಿ ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ದೇಶಗಳಲ್ಲಿದ್ದಾಗ, ಅವರ ಎದುರುಗಡೆ ಇದ್ದಾಗ ಅಥವಾ ಅವರು ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ನಾವು ಅವರಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಶಸ್ತಿ ಕೊಡಬೇಕು ಕೊಡಬಾರ್ದು ಅಂತಲ್ಲ. ಆದರೆ ಭಾರತೀಯರನ್ನ ತುಚ್ಛವಾಗಿ ಕಾಣಬಾರ್ದು. ಅವರಿಗೆ ನಮ್ಮಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರೇಮ ಭಾವ, ಸಂಸ್ಕೃತಿ ಮತ್ತು ನಮ್ಮಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಾನತೆ, ಸಮನ್ವಯತೆ, ಸರ್ವಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಕಲ್ಪನೆ ಮೂಡಿಸಿ ನಮ್ಮದೇ ಆದ ಭಾರತೀಯ ಜನರಿಗೆ ನಾವು ಗೌರವಿಸಿದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಜನರಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ಹೊಂದಾಣಿಕೆ ಮತ್ತು ಸುಸಂಸ್ಕೃತಿ ಇದೆ. ಹಾಗೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಅದೇ ದೇಶದ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಕೊಟ್ಟಾಗ, ಮರ್ಯಾದೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಾಗ, ಗೌರವಿಸಿದಾಗ ಬೇರೆ ದೇಶದವರನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಚೆನ್ನಾಗಿ ಗೌರವಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ಅವರಿಗೆ ಮನವರಿಕೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಅವರ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ನನ್ನ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು, ನಮ್ಮ ದೇಶದ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಗೌರವಿಸಿದರೆ ಆ ದೇಶಕ್ಕೆ ಸನ್ಮಾನ ಬರುತ್ತೆ. ಯಾವ ದೇಶದಲ್ಲಿ ಚಿಕಾಗೋದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರನ್ನು ಗೌರವಿಸಿದರೋ ಆ ದೇಶದಲ್ಲಿ ಈಗಲೂ ಕೂಡ ಭಾರತೀಯದ ಕಹಳೆ ಮೂಡಿದೆ. ಈಗಲೂ ಕೂಡ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಜನ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಭಾರತದಿಂದ ಹೋದಂಥ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಭಾರತದ ದೇಶವನ್ನೇ ಉತ್ತುಂಗಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಅದೇ ಹೇಳೋದು, ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ನಾವು ಕೆಳಮಟ್ಟಕ್ಕೆ ಇಳಿಸಿದ್ರೆ ಇಡೀ ದೇಶದ ಹೆಸರೇ ಹೋಗುತ್ತೆ ಅಲ್ಲಿ, ವಿಶೇಷವಾಗಿ ವಿದೇಶರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, स्वामी विवेकानंद इनकी मृत्यु 4 जुलाई 1902 को स्वामी विवेकानंद परलोक सिधारे, यानी परलोक यानी इहलोकದಿಂದ परलोक सिधारे यानी कि क्या है, ಅವರು मरण ಹೊಂದಿದ್ರು, ದೇಹವನ್ನು ತ್ಯಜಿಸಿದರು. लेकिन आज भी उनकी कार्य और संदेश अमर है. ಅವರು 4 जुलाई 1902ರಲ್ಲಿ ಅವರು ಮರಣ ಹೊಂದಿದರು, ಸ್ವರ್ಗವಾಸವನ್ನು. ಆದರೆ ಇವತ್ತಿಗೂ ಕೂಡ ಅವರ ಕಾರ್ಯ ಮತ್ತು ಸಂದೇಶಗಳು ನಮ್ಮ ಎದುರುಗಡೆ ಇದ್ದಾವೆ. ಅವರು ಕೊಟ್ಟಂಥ ಸಂದೇಶಗಳು ಅವರನ್ನು ಪಾಲಿಸಿದರೆ ನಾವು ಅವರ ಸನಿಹದ ಸಂದೇಶಗಳ ಸನಿಹದಲ್ಲಿ ಹೋಗಬಹುದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಈ ಪಾಠ ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಗಿಯುತ್ತೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ग्रामर व्याकरण नोड़ोಣ. व्याकरण ಕೆಲವೊಂದು ಅಂಶಗಳನ್ನು चलिए पढ़ते हैं. व्याकरण के कुछ अंशों के बारे में ग्रामर की ओर पढ़ते हैं.